आज ह्या वटवृक्षाखाली उभा असताना याचं आयुष्याची गंता सांगता येईना, म्हणून मध्य प्रदेशामध्ये 2 झाडांची वडाच्या 5-5 किलोमीटर लांबी झालेली आहे. त्यांचं नाव राम आणि लक्ष्मण अशा पद्धतीचं होतं. बरीक काही कारणामुळं लक्ष्मण तो त्याच्यावर रोग पडून गेला आणि राम अनेक जिवंत आहे. म्हणून संबंध ह्या महाराष्ट्रातल्या नवसंबंध भारतातल्या मंडळीला मला विनंती करायची आहे. ती विनंती आहे काय? देव नाही, देव नाही, देव नाही, देव नाही, देवाची निर्मिती केली राजानं, आणि कारण त्याचं काय बघा, कारण त्याचं काय? देवाचे भक्त सांगून लुटलं सामान्याला दादा, लुटलं सामान्याला. राजानं काय बघा केलं? देवाची निर्मिती केलं, त्याच्या पुढे पैसा ठेवून पाया पडून गेलो. येणारा जाणार आला बघा काय, पैसा तो देऊन गेला बघा काय. देवावर सरदा ठेवा, देवावर सरदा ठेवा, त्यामध्ये कुठलाही गुन्हा नाही काय, गुन्हा नाही बाबा हो, गुन्हा नाही काय. मात्र ह्या भोंदू पासून सावध बघा राहा, सावध बघा राहा दादा, सावध बघा राहा. आणि ऋषी लोक होऊन गेले, विश्वामित्रासारखे राजे ते होते. अरे गौतम ऋषी हे होऊन गेला, अनेक ऋषी लोकांनी राजाची वाट बघा लावली. म्हणून या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, देवा भाऊ तुम्हाला तर आवर्जून तो कोण भोंदू बाबा किती जण असतील त्यांची संपत्ती डायरेक्ट जप्त करणे आणि ज्या गरीबाला फसवलंय त्याला वापस देणे, कोर्टामध्ये न जाता एक सर्व 288 आमदार व तसेच या भारतातल्या खासदाराने एक कायदा करायचा आणि अशा लुटणाऱ्या अशोक खरात असेल, आसाराम बापू असेल, धनधन सद्गुरूवाला असेल, कोण असेल चाले, तो आमच्याशी काही देणं घेणं नाही. ज्या समाजाला त्यानं लुटलंय त्याला लुटणाऱ्याची संपत्ती वापस द्यावी आणि त्यांची खरी असलेली त्यांना जगण्यासाठी आणि त्याच्या बायको लेकरं जगण्यासाठी ठेवावी. ते बी एका बायकोपुरती, एका लेकरापुरती, बाकीचे त्याचे नाहीत. असं म्हणे विठ्ठलदास, शेतकरी खास काठी माझी डिग्री आहे, दास माझी पदवी आहे, देव नाही, देव नाही, देव करून ठेविला म्हणून पूजिती त्याला.